पुण्यामध्ये चाकण कृती समितीतर्फे पीएमआरडीएच्या आकुर्डीमधील कार्यालयावर धडक मोर्चा निघाल्याचं पाहायला मिळालं। वाहतूक कोंडी, खराब रस्ते, कचरा प्रश्न तसंच या सगळ्या समस्यांवर लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा आहे। एमआयडीसी परिसरामधील पायाभूत सुविधांचा अभाव असल्याचा सुद्धा आरोप होतोय। तर दुसरीकडे संग्रामदुर्ग किल्ल्यापासून निघालेला हा मोर्चा आकुर्डीमधील कार्यालयावर धडकणार आहे आणि या मोर्चाची ही ताजी दृश्य आपण पाहतोय। पुण्यातल्या चाकणमधून वाहतूक कोंडी असू देत, खराब रस्ते असू देत, कचऱ्यांचा प्रश्न असू दे आणि त्याच संदर्भात थेट प्रदेश विकास प्राधिकरणाच्या कार्यालयावर हा मोर्चा नेण्यात येतोय। संग्रामदुर्ग किल्ल्यापासून या मोर्चाला सुरुवात झालेली आहे। पुण्यातल्या वाहतुकीचा प्रश्न कायमचा असताना अनेक प्रलंबित समस्यांसंदर्भात प्रदेश विकास प्राधिकरणाच्या कार्यालयावर हा मोर्चा थेट निघालेला आहे आणि संग्रामदुर्ग किल्ल्यापासून या मोर्चाला सुरुवात झाली आहे। आम्ही चाकणकर फक्त मतदानापुरतेच आहोत का, असे सुद्धा सवाल बॅनर्स घेत या आंदोलकांनी उपस्थित केलेले आहेत, मोर्चेकऱ्यांनी उपस्थित केलेले आहेत। त्यांचे जे प्रश्न आहेत त्यांनी बॅनरद्वारे मांडलेले आहेत आणि हेच बॅनर्स शो करत दाखवत त्यांनी संग्रामदुर्ग किल्ल्यापासून या मोर्चाला सुरुवात केली आहे। शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की, ट्रॅफिक मुक्त चाकण, ट्रॅफिक मुक्त चाकण। घोषणांचा पाऊस, मंजुरीचा चिखल, का नाही जनतेचा संयम घसरल, अशा आशयाचे बॅनर्स घेऊन हे मोर्चेकरी रस्त्यावर उतरलेले आहेत। चाकणमधल्या ज्या समस्या आहेत त्या समस्यांवरून हे नागरिक आक्रमक झालेले आहेत। वाहतूक कोंडीची समस्या असू दे, खराब रस्ते असू देत आणि त्याचीच ही लाईव्ह दृश्य आपण पाहतोय थेट चाकणमधून। चाकण वाहतूक कोंडी हा खरं तर नित्याचा विषय आहे आणि चाकण वाहतूक कोंडीच्या विरोधात जर आपण पाहिलं तर नागरिक आता रस्त्यावरती उतरताना एकंदरीत पाहायला मिळतात। हे जे नागरिक आहेत ते चाकण या वाहतूक कोंडी आणि चाकणच्या समस्येविषयी खरं तर आज पीएमआरडीवरती मोर्चा घेऊन जाणार आहेत। धडक हा संपूर्ण मोर्चा असणार आहे। काय एकंदरीत आजच्या या संपूर्ण मोर्चाची पार्श्वभूमी असणार आहे, कशा पद्धतीने हा संपूर्ण मोर्चा पुढे जाईल? आपला जो चाकणचा रस्ता आहे, अनेक माता भगिनींचं कुंकू पुसण्याचं काम या चाकणमध्ये रस्त्याने केलेलं आहे। मग तो चाकण तळेगाव रस्ता असेल किंवा पुणे नाशिक हायवे असेल आणि एमआयडीसीतील अंतर्गत रस्ते असतील, पीएमआरडीकडे आपण अशी मागणी करतो की ती पॅरेंटल संस्था आहे। एमएससीबी असेल, एनएचआय असेल, पीडब्ल्यूडी असेल किंवा नॅशनल हायवे एनएचआय असेल, सर्व संस्थांचं पॅरेंटल ही पीएमआरडीला दिलेलं आहे। म्हणून आपण वारंवार त्या पीएमआरडीकडे जाऊन निवेदन देत आहोत की आमचा रस्ता तुम्ही लवकर करा। खरं तर राज्यकर्त्यांची इच्छाशक्ती दिसत नाहीये, नाहीतर कधीच चाकणचा रस्ता आला असता। काल पण बसे साहेब आहेत पीएमआरडीचे, त्यांनी पण कालच आपल्याला एक लॉलीपॉप दिला। बरेच मोठे टेंडर आपल्याला दाखवले, सोशल मीडियावर टाकले की आंदोलन करू नका, आम्ही हे टेंडर केले, केले ते केले, परंतु काम कुठंच दिसत नाही ऍक्च्युअल मध्ये। चाकणच्या नागरिकांचं म्हणणं आहे की ऍक्च्युअल कामं दाखवा मला, हे कागद